साने गुरुजी यांच्या कर्मभूमी म्हणजे जळगावच्या अंमळनेरमध्ये 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। या साहित्य संमेलनाला विशेष उपस्थिती होती ती पूज्य साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने यांची। आणि ह्या सुधा साने आता आपल्या सोबत आहे। सुधा सानेंबद्दल बोलायचं झालं तर साने गुरुजींनी प्रिय सुधा नावाने जी पत्र लिहिली होती त्याच ह्या सुधा आता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, अंमळनेरला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे। 1952 नंतर आता 97वे अखिल भारतीय संमेलन पार पडत आहे। या साहित्य संमेलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? 1952 मध्ये जे साहित्य संमेलन होतं ते माझ्या माहितीप्रमाणे खानदेशमधील साहित्यिकांच्यासाठी भरवलेलं होतं आणि त्यावेळेला गुरुजींच्या मृत्यूला 2च वर्ष झाली होती। माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळेला श्री छापेकरांनी साने गुरुजींच्या आठवणी ज्यांच्याजवळ आहेत त्या सर्व एकत्र करून स्मृती सुगंध नावाचं एक पुस्तक त्या संमेलनात प्रकाशित केलं होतं। ही एक महत्त्वाची गोष्ट होती। ते संमेलन होतं ते खानदेशमधल्या साहित्यिकांचं होतं। आजचं हे संमेलन आहे ते अखिल भारतीय संमेलन आहे आणि तेही साने गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त या ठिकाणी आयोजित केले। त्या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो। साने गुरुजींची कर्मभूमी म्हणजे साने गुरुजींनी जी 1924 पासून 30 पर्यंत इथल्या मातीत इथल्या लोकांच्या मध्ये जे ते राहिले आणि त्या काळात तळागाळातला वर्ग आपण जो म्हणतो शेतकरी, कामगार, दुष्काळ पीडित शेतकरी आणि खास करून अंमळनेरला टोल टॅक्सचा दिलेला तो देशातला पहिला लढा होता माझ्या माहितीप्रमाणे। तेव्हा असे संघर्षसुद्धा त्यांनी त्या काळामध्ये या खानदेशमध्ये किंवा अंमळनेरच्या भूमीवरती केले होते। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि 125व्या जयंती वर्षामध्ये साने गुरुजींच्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये साने गुरुजींनी एक साहित्यिक म्हणून त्यांना आज जी मान्यता मिळाली आणि लढाऊ साने गुरुजी ही पण मान्यता ह्या साहित्यातून सुद्धा आज आपण बघू शकतो। त्याला फार मोठं महत्त्व आहे माझ्या दृष्टीनं। काल राज्याचे उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला होते। त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये घोषणा केली की साने गुरुजींचे विचार हे जगभरात पोचावे या दृष्टीने या ठिकाणी त्यांच्या कर्मभूमीमध्ये अंमळनेरमध्ये त्यांचं स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याचा अहवालसुद्धा त्यांनी स्थानिक लोकांकडून मागवला आहे। कर्मभूमीमध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती साने गुरुजींचं काहीतरी असावं, त्या दृष्टीने हा सरकारचा पहिला प्रयत्न आहे आणि ही घोषणा नको प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? या स्मारक झालं पाहिजे? हो, नक्कीच। परंतु अजित भाऊंनी काल जी काही घोषणा केली त्याची पार्श्वभूमी मला माहीत नाही आहे। साने गुरुजींची स्मारकं अनेक ठिकाणी होतात आणि अशा स्मारकांतून साने गुरुजींची स्मारक हे गुरुजींचा पुतळा म्हणून उभी न राहता गुरुजींनी जे विचार त्यांच्या साहित्यातून त्यांच्या कृतीतून मांडले ते कसे समाजामध्ये पर्कोलेट होतील त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी नुसते पुतळे न उभारता त्यांचे विचार चारी बाजूला कसे पसरतील ते महत्त्वाचं आहे। घोषणेबद्दल आपण म्हणता तर त्याची पार्श्वभूमीची मला कल्पना नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट खानदेशमध्ये आणि खास करून अंमळनेरमध्ये साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोपाळ नेवे आणि पवार यांनी खूप प्रयत्न करून आणि त्यांचे इतर जे काही साथीदार तरुण आहेत त्यांनी 13 एकरवर साने गुरुजींची कर्मभूमी त्या ठिकाणी स्मारकाचं आयोजन केलेलं आहे। कालच मी त्या ठिकाणी जाऊन आले आणि अतिशय सुंदर परिसर आणि ज्या ठिकाणी ते अनेक
तरुणांचे कॅम्प्स घेतात, शिबिरं घेतात आणि त्यांना घडवण्याचे जे प्रयत्न आहेत सर्वार्थानं ते करून राहिलेले आहेत। आणि गुरुजींच्या विचारांची पेरणी जी गुरुजींनी साहित्यातून केली त्याही अशा शिबिरांतून करण्याचे प्रयत्न इथलं जे स्मारक उभं राहिलेलं आहे त्यातून होऊन राहिलेलं आहे। तर ह्या आपल्यासोबत होत्या साने गुरुजी यांच्या पुतणी सुधा साने। त्यांनी म्हटलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्मारकाबद्दलची जी घोषणा केली तर पुतळा म्हणून केवळ स्मारक नको तर साने गुरुजींचे विचार हे चौबाजूने पोचवले गेले पाहिजे या दृष्टीनेही शासनाने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर दुसरं म्हणजे या ठिकाणी साहित्य संमेलन होतं आहे। साने गुरुजी यांच्या पुतणी म्हणून मला या साहित्य संमेलनाचा मोठा आनंद आणि अभिमान असल्याची प्रतिक्रियासुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह किशोर पाटील, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।